मित्रांनो बघा इकडं बऱ्याच विद्यार्थ्यांना दिशा ज्ञान या चॅप्टर वरचे प्रश्न अवघड जातात. त्यामध्ये आपल्याला मुख्यतः दिशा या चॅप्टरचा अभ्यास करत असताना आपल्याला मुख्य दिशा माहीत असणं आवश्यक आहे. मुख्य दिशा आहेत आपल्याकडं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ज्या आपण बालवर्गात शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर उपदिशा आहेत आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य. त्याच्यानंतर ह्या ज्या दोन मुख्य दिशा असतात त्या दोन मुख्य दिशेमध्ये असतो 90 अंशाचा कोन. तसंच दोन उपदिशांमध्ये सुद्धा कोणता 90 अंशाचाच कोन असतो. जसं की उत्तर आणि पूर्व मध्ये आहे 90 अंशाचा कोन आणि ईशान्य आणि आग्नेय याच्यामध्ये सुद्धा किती 90 अंशाचाच कोन असतो. त्याच्यानंतर ज्या उपदिशा आणि मुख्य दिशा याच्यामध्ये असतो 45 अंशाचा कोन. त्याच्यानंतर आपल्याला बरेच प्रश्न असे येतात ज्यामध्ये आपल्याला उत्तर काढताना थोडंफार अवघड जातं. त्यावेळेस काय करायचं, ही आकृती जशाला तशी आपल्या पेजवर काढून घ्यायची, ज्याच्यामध्ये वरच्या दिशेला असेल उत्तर, खालच्या दिशेला असेल दक्षिण, उजव्या हाताला असेल आपल्या पूर्व आणि डाव्या हाताला असेल पश्चिम. या प्रकारे जर आपण आकृती काढून घेतली तर आपल्याला काही अवघड जाणार नाही. आणि आपल्याला कन्फ्युजन करणारे प्रश्न जर सामान्यतः असे येतात की बाबा एखादा विद्यार्थी समजा वर्गात बसला असेल तर त्याच्या डाव्या बाजूला सूर्य मावळत असेल तर 2 वेळेस तो काटकोनात फिरल्यावर त्याच्या मागच्या बाजूला कोणती दिशा येईल. आपले विद्यार्थी आता प्रश्न सॉल्व्ह करत असताना काय करतात, बऱ्यापैकी गोंधळून जातात. हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बाबा. मग त्यावेळेस काय करायचं, या प्रकारची आकृती आपण आपल्या लक्षात ठेवलेली असते. त्यावेळेस काय करायचं, एखादा विद्यार्थी जर वर्गात बसलेला असेल त्याच्या डाव्या बाजूला जर सूर्य मावळत असेल तर त्याची डाव्या बाजूला कोणती दिशा असेल, ऑब्विसली पश्चिम. उजव्या हाताला असेल पूर्व, याचाच अर्थ त्याचं तोंड कुठे असेल, उत्तरेला. मग 2 वेळेस जर तो काटकोनात फिरला तर पहिल्यांदा काटकोनात फिरल्यावर त्याचं तोंड कुठे असेल, पूर्वेला. दुसऱ्यांदा दक्षिणेला. मग ऑब्विसली त्याच्या पाठची बाजू कोणती असेल, उत्तर. या प्रकारे आपण दिशा ज्ञान यावरचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी तुम्हाला मुख्यतः मुख्य दिशा आणि उपदिशा या पाठ असणं आवश्यक आहे. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न याच्यामध्ये दिशा ज्ञानामध्ये पहिला बघा. राजेश went 7 km to west and went 4 km after turning to left. Again he turned to left and went 3 km. Then he went 9 km to north and turned to right. After turning he went 4 km then stopped. Find the distance from the origin. तर बघा मराठीमध्ये राजेश 7 किलोमीटर पश्चिमेला चालत गेला, नंतर तो 4 किलोमीटर डावीकडे वळून चालला, त्याच्यानंतर तो परत डावीकडे वळून 3 किलोमीटर चालला, त्याच्यानंतर तो उत्तरेला 9 किलोमीटर चालत गेला. त्याच्यानंतर तो उजवीकडे वळला आणि 4 किलोमीटर चालला आणि थांबला. तर तो जिथून निघाला होता आणि जिथे पोहोचला याच्यामधलं अंतर आपल्याला काढायचे. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. सुरुवातीपासूनचे त्याचे कापलेले अंतर आपल्याला काढायचे, कुठपर्यंत थांबलं. तर बघूया आपण आता दिलेल्या प्रश्नानुसार आपण याला ड्रॉ करून बघू. बघा इकडं राजेश वेंट 7 किलोमीटर वेस्ट. आता तुम्हाला सुरुवातीला मॅप जसा काढून दाखवला होता डायरेक्शनचा त्यानुसार घेऊत आपण. राजेश वेंट 7 किलोमीटर वेस्ट म्हणजे कुठं जाणार, इकडे डावीकडे 7 किलोमीटर. त्याच्यानंतर वेंट 4 किलोमीटर आफ्टर टर्निंग टू लेफ्ट. त्याची लेफ्ट डायरेक्शन कुठं असणार, ऑब्विसली खाली. 4 किलोमीटर कुठं जाणार, तो लेफ्टला. त्याच्यानंतर अगेन ही टर्न टू लेफ्ट अँड वेंट 3 किलोमीटर. परत लेफ्टला टर्न होऊन किती जाणार, 3 किलोमीटर्स. इथे येऊन थांबणार 3 किलोमीटर्स. त्याच्यानंतर देन ही वेंट 9 किलोमीटर टू द नॉर्थ. आता नॉर्थ कुठं आहे, इकडं ईस्ट, इकडं वेस्ट, इकडं नॉर्थ, इकडं साऊथ. मग कुठं जाणार, तो नॉर्थला चालला. किती, 9 किलोमीटर. बघा आता 9 किलोमीटर तो नॉर्थला आला. त्याच्यानंतर टर्न टू राईट. आफ्टर टर्निंग ही वेंट 4 किलोमीटर. राईटला टर्न होऊन किती गेला, तो 4 किलोमीटर गेला. मग राईटला टर्न झाल्यावर इथून इथपर्यंत अंतर किती कापलं, 4 किलोमीटर. त्याच्यानंतर तो थांबला. तर बघा आता हे सुरुवातीचं ठिकाण आणि हे पोहोचलेलं ठिकाण आहे.
इथं आहे एवढं 7 किलोमीटर. 7 मधून हे 3 किलोमीटर जर आपण एवढे मायनस केले तर हे झाले 4. हे पण 4 किलोमीटर, हे पण 4 किलोमीटर, म्हणजे एवढं हे डिस्टन्स सारख्याला सारखं. त्याच्यानंतर या इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे 9 किलोमीटर. या 9 किलोमीटर मधून आपण हे 4 किलोमीटर जर वजा केले तर ते झाले 5 किलोमीटर. मग मूळच्या स्थानापासून तो किती अंतरावर आहे तर त्याचं उत्तर आहे 5 किलोमीटर. ओके, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच्यामध्ये द ऍडजॉइनिंग फिगर शोज केतकीज पाथ ऑफ जर्नी फ्रॉम एल टू एम. हाऊ मेनी टाइम्स डज केतकीज फेस द नॉर्थ वेस्ट डायरेक्शन. याच्यामध्ये असं सांगितलंय ऍडजॉइनिंग फिगर मध्ये केतकीचा रस्ता दाखवलाय कुठून एल पासून एम पर्यंत जाण्याचा. त्याच्यामध्ये केतकीचा फेस किती वेळेस नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला गेलेला आहे हे आपल्याला बघायचं. त्याच्यामध्ये पहिले याला डायरेक्शन देऊन घेऊया आपण. ही झाली बघा ईस्ट, वेस्ट, वरची नॉर्थ, खालची साऊथ. आपल्याला कोणत्या डायरेक्शनला फेस सांगितलाय नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट कुठे आहे इथं आहे नॉर्थ वेस्ट. यालाच म्हणतात वायव्य. या वायव्य दिशेला किती वेळेस केतकीचा फेस झालेला आहे हे आपल्याला बघायचंय. तर सुरुवात कुठून झाली एल पासून. बघा इथून अशी केतकी चालत गेल्यावर एकदा वायव्यला, परत अशी चालत गेल्याच्या नंतर हा इथे दुसऱ्यांदा, त्याच्यानंतर इथं तिसऱ्यांदा, त्याच्यानंतर परत अशी चालत आल्याच्या नंतर इथं चौथ्यांदा, अशी 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 चालत आल्याच्या नंतर इथं पाचव्यांदा. मग किती वेळेस केतकीचा फेस नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला झाला वायव्य दिशेला तर टोटल झालेला आहे 5 वेळेस. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. ओके, चला बघा दिशाज्ञान आपण नवीन चॅप्टर चालू केला होता. याच्यामध्ये काल आपण बघितल्याप्रमाणे मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा होत्या. त्याच्यानंतर उपदिशा कोणत्या कोणत्या होत्या आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य. मुख्य दिशांमध्ये कोण होता 90 अंशाचा, एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा. याच्यामध्ये कोण होता कितीचा 45 अंशाचा. आता आपण आजचा प्रश्न सॉल्व्ह करू. बघा गणपतरावाचे तोंड ईशान्य दिशेस होते. ते डावीकडे 135 अंश कोनात वळाले आणि त्यांनी शीर्षासन केले तर त्यांच्या समोरची दिशा कोणती. आता इंग्लिश मध्ये असाच प्रश्न समजा तुम्हाला आला तर त्याच्यामध्ये शीर्षासनाला काय म्हणतात अपसाइड डाऊन पोझिशन म्हणतात. अपसाइड डाऊन पोझिशन म्हणजे काय आपण जसं म्हणतो आता समजा गणपतराव निवडणुकीला उभं टाकले, आपण काय म्हणणार गणपतराव जर निवडणुकीतून पडले आपण काय म्हणतो गणपतरावाचं झालं काय खाली मुंडकं वर पाय. मग तसं काय गणपतरावांनी खाली मुंडकं केलं आणि वर पाय केले समजा, तर त्यांच्या समोरची दिशा कोणती हे आपल्याला बघण्यासाठी बघूया. आता गणपतराव आता समजा आता आपण जशाला तसं असं प्लसचं चिन्ह काढून घ्यायचं. आता आपल्याला काय करणार पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ओके, याच्यामध्ये नंतर काय करणार आता गणपतरावाचं तोंड ईशान्य दिशेस आहे असा बाण आपण मारून घेऊ तर ते 135 अंश डावीकडे वळाले. बघा आता गणपतरावाचं तोंड जर ईशान्य दिशेस असेल तर त्यांची उजवी बाजू ऑब्विसली कोणती झाली आग्नेय आणि डावी बाजू झाली वायव्य. तर ते 135 अंश कोणामध्ये वळाले. बघा इथून एवढं 45 अंश, त्याच्यानंतर इथून एवढं 90 अंश, म्हणजे आता हे किती झालं 90 आणि 45 135 अंश झालं पूर्ण. ओके, त्याच्यानंतर त्यांचं तोंड असेल आता कुठं पश्चिमेला, त्यांचं तोंड असेल पश्चिम दिशेला. पण ऑब्विसली ज्या वेळेस त्यांनी काय केलं शीर्षासन केलं तर त्यांचं तोंड कुठे असेल शीर्षासन केल्यावर अपोजिट डायरेक्शन. त्याची अपोजिट डायरेक्शन कोणती पश्चिमेची पूर्व. मग त्यांचं तोंड कुठे असेल पूर्व. मग आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर. कळलं या पद्धतीनं. आणि आता जर तुम्हाला तसं विचारलं समजा गणपतरावांनी पश्चिमेला समजा शीर्षासन केलं तर त्यांचं तोंड कुठं आहे पूर्वेला होईल. पण ज्यावेळेस त्यांचं तोंड पश्चिमेला असेल त्यांचा उजवा हात कुठे असेल उजवा हात असेल उत्तरेला, डावा हात असेल दक्षिणेला. पण याच वेळेस काय करायचं ज्या वेळेस त्यांनी शीर्षासन केलं त्यांच्या हातांची पोझिशन सुद्धा चेंज होते. मग त्यांच्या हातांची पोझिशन चेंज झाली म्हणजे काय आता उजवा हात कुठं जाईल उजवा हात जाईल दक्षिणेला आणि डावा हात जाईल उत्तरेला. अशा पद्धतीने आपण शीर्षासनाचे प्रश्न सोडवू शकतो. ओके.
हा पुढचा प्रश्न बघा. रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. तर रमेश त्याच्या घरापासून कोणत्या दिशेस व किती अंतरावर आहे? तर बघा आता आपण बघितल्यासारखं ही दिशा आहे पूर्व, ही पश्चिम. त्याच्यानंतर बघा रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर गेला. हे अंतर 18 किलोमीटर. तिथून उजवीकडे वळाला म्हणजे त्याच्या उजव्या हाताला आहे दक्षिण, डाव्या हाताला आहे उत्तर. उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. त्याच्यानंतर परत एकदा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. इथून 6 एवढा अंतर 6 किलोमीटर गेला. त्याच्यानंतर परत डावीकडे वळून 6 किलोमीटर अंतर त्याने कापले. आता 6 किलोमीटर आता परत डावीकडे म्हणजे त्याच्या डाव्या हाताला आहे दक्षिण, उजव्या हाताला आहे उत्तर. तर डावीकडे वळून त्यानं हे 6 किलोमीटर अंतर कापले. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक काटकोन तयार करून घ्यायचा, 90 अंशाचा काटकोन. बघा इथून अशी सरळ रेष मारून घेऊया. आता आपल्याला एवढं अंतर माहित आहे. बघा इथून एवढं अंतर आहे 3 किलोमीटर आणि इथून एवढं अंतर आहे 6 किलोमीटर. तर 3 आणि 6 हे झालं 9 किलोमीटर. त्याच्यानंतर आपल्याला हे अंतर इथून एवढं अंतर माहितीये 18 किलोमीटर. रमेशच्या घरापासून पूर्व दिशेला चाललेलं अंतर 18 किलोमीटर. त्याच्यातून हे 6 किलोमीटर आपण वजा करून घ्यायचे. 18 किलोमीटर मधून 6 किलोमीटर वजा केले, शिल्लक राहिले 12 किलोमीटर. याच्यामध्ये आपण याला समजा या कोणाला आपण एक्स वाय झेड असं नाव देऊन घेऊ. तर आपल्याला काय करायचं, एक्स झेड चा स्क्वेअर जर आपल्याला काढायचा असेल तर एक्स वाय चा स्क्वेअर प्लस वाय झेड चा स्क्वेअर. आपल्याजवळ एक्स वाय काय आलेला आहे 9 किलोमीटर. 9 किलोमीटरचा स्क्वेअर प्लस वाय झेड काय आलेलं आहे 12 किलोमीटरचा स्क्वेअर. 9चा वर्ग आहे 81, 12चा आहे 144. दोघांची ऍडिशन झाली 225. याचाच अर्थ एक्स झेड चा स्क्वेअर आहे 225. तर आपल्याला याला एक्स झेड काढण्यासाठी आपल्याला याचं वर्गमूळ काढून घ्यायचं. एक्स झेड बरोबर 15. 225 हा 15चा वर्ग आहे. मग अंतर आपल्याला भेटलं 15 किलोमीटर. 15 किलोमीटर अंतर आहे. हे इथं जर रमेशचं घर असेल तर इथून इथपर्यंत आता ही दिशा आपल्याला काढायची. बघा याच्यावर असं प्लसचं चिन्ह काढून घ्यायचं. ही दिशा आहे आग्नेय. मग आता 15 किलोमीटर आग्नेय बघू. पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे, आग्नेय 15 किलोमीटर. तर रमेशच्या घरापासून तू पोहोचलेली दिशा कोणती आहे, आग्नेय. पुढचा प्रश्न बघा. दीपक पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यावर उजवीकडे वळून 3 किलोमीटर अंतर चालला. नंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालल्यानंतर तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? बघा दीपक पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यावर म्हणजे पूर्व दिशा ही आहे. सरळ सरळ रेष मारून घ्या. दीपक पूर्वेकडे 5 किलोमीटर गेला. त्यानंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर. उजवीकडे म्हणल्यावर दक्षिणेला 3 किलोमीटर गेला. त्याच्यानंतर परत उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालला. इथून एवढं अंतर 2 किलोमीटर चालला. आता त्याचं तोंड असेल पश्चिम दिशेला आणि ही इथून निघालेली त्याची जागा. तर तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? बघा इथं आपण असं प्लसचं चिन्ह मारायचं. तर ही जी कोणती दिशा आहे, ह्या निघालेल्या दिशेपासून कोणत्या दिशेला असेल? तो या आग्नेय दिशेला असेल. ऑप्शन नंबर आपला 3 करेक्ट.